रायगड किल्ला पाहण्याचा तुम्ही प्लॅन करत असाल तर त्या प्लॅन मध्ये तुम्ही ह्या अजून 3 जागा पण इन्क्लूड करू शकता आणि ह्यामधली जी तिसरी जागा आहे ती तर फार कमी जणांना माहित आहे. तर पहिल्यांदा जर तुम्ही रायगडला जात असाल, महाड मार्गे येताना तुम्हाला रस्त्याजवळ एक डोंगरात लेणी दिसते, ती आहे गांधारपाली लेणी. तिथे तुम्ही नक्की जाऊ शकता. मुंबई गोवा नॅशनल हायवेच्या जवळच आहे आणि चालत 5-10 मिनिटच लागतात, पायऱ्या आहेत. तर इझिली तुम्ही तासाभरामध्ये ती बघू शकता. तर ती नक्की तुम्ही एकदा जाऊन व्हिजिट करा. आणि महाडमधील सर्वात जुन्या वास्तूंपैकी ती एक वास्तू आहे. त्या लेण्यांमध्ये चैत्यगृह वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पण खूप मोठ्या आहेत, म्हणून नक्की व्हिजिट करा. आणि परत महाड शहरामध्ये 14 तळे म्हणून आहे, जेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. ती जागा तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला इतिहासात आवड असेल तर तुम्हाला या जागेचं महत्त्व समजेल, नाहीतर तुम्हाला तिथे फक्त गार्डन आहे असं वाटेल. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांची जी प्रतिमा आहे ती पण फार सुंदर आहे. आणि जवळच क्रांतीभूमी पण आहे, जिथे मनुस्मृती या ग्रंथाचं बाबासाहेबांनी दहन केलं होतं. तर ती जागा एक तुम्ही आल्याला व्हिजिट करू शकता. आणि तिसरी जी जागा आहे जी तुम्हाला म्हटलं की फार कमी जणांना माहित आहे, ती आहे उंबर्डी गावातील शिव मंदिर. माणगाव पासून 25 किलोमीटर आहे. इफ तुम्ही तो प्रॉपर प्लॅन केला आणि मुंबईच्या दिशेने जात असताना किंवा पुण्याच्या दिशेने जात असताना तुम्ही इकडे जाऊ शकता. आणि हे जे शिव मंदिर आहे ते 1000 वर्ष जुनं आहे. आणि बाहेर ठेवलेल्या सतीशिळा आणि विरगळ आणि जिथे बाहेर असलेली गणेशाची मूर्ती आणि हे हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर खरंच बघण्यासारखं आहे. म्हणून येथेही नक्की जा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करून ठेवा.